जर मला चांगलं जेवण घ्यायचं आहे, दुपारचंच एक दुपारचं किंवा संध्याकाळी वन वन मील डेच करायचं आहे, तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहेत आणि ते कसं घ्यायचं? हां. याच्यामध्ये काय आहे, की मी नेहमी सांगतो लोकांना, की तुम्ही टायमिंग लोकांचं काय कोण कंपनीत कामाला असतो, कुणाचं टायमिंग वेगळं असतं. मग मी काय सांगतो लोकांना, की तुम्ही टायमिंग काही पाळू नका. मी कधी सकाळी 8ला पण नाश्ता करतो, तर मग रात्री काही खात नाही. छान झोप लागते मला. कधी दुपारी जेवतो, कधी एखाद्या दिवशी मी शक्यतो रात्री टाळतो. रात्री म्हणजे जेवायच्या अगोदर 3 तास मी खात नाही. जर चुकून एखाद्या वेळेला मी खाल्लं, तर सकाळपर्यंत माझी बॉडीमध्ये जिरलेलं नसतं. म्हणजे सकाळी मी उठतो त्यावेळेला लक्षात येतं, की आज बॉडीनं रात्री खाल्लेलं जिरवलं नाही. त्यामुळं जेवणाच्या अगोदर, झोपायच्या अगोदर जनरली 3 तास काही खाल्लं नाही पाहिजे. मग याच्यामध्ये मी काय केलंय, मी आता एक बफेट काउंटर नावाचा प्रकार केलेला आहे. प्रोटीनचे सोर्सेस मी आयडेंटिफाय केले जे हेल्दी आहेत. त्याच्यामध्ये एक मी केलं चिकन बेस्ट, म्हणजे व्हेज नॉन व्हेज सारखे सांगतो. दुसरं मटन. मटनमध्ये पण मी जनरली प्रेफर करतो लोकांसाठी मटन खिमा करतो, कारण तुम्हाला त्या मटणातली जर हाडं घेतली तर मग ते दिसतं जास्त मिळणार कमी, तर ते पण मी कमी केलं. तिसरं मी अतिशय चांगलं लोकांना देतो सोया चंक, सोयाबीनच्या वड्या असतात, त्याच्यात 52 ग्रॅम प्रोटीन आहे. चिकन ब्रेस्टमध्ये 33 ग्रॅम आहे, मटनमध्ये 26 ग्रॅम आहे. मटनमध्ये थोडंसं फॅट जास्त असतं. सोया चंकमध्ये ज्या वड्या आहेत त्या वड्यांसाठी 52 ग्रॅम असतं. मी आजच घरी येताना, म्हणजे आज संध्याकाळी मी जेव्हा जेवेल त्यावेळेला मी त्याची सोया चंकची भाकरी करायला सांगितलेली, म्हणजे त्याची रेसिपी मी देऊन आलो घरी. मग त्याची सोया. चौथ्या नंबरचं आहे टोफू. टोफू हा व्हेजवाल्यांसाठी. आणि 5 नंबरचं सगळ्यात चांगलं जे फॅट भेटतं ते अंडी. हे 5 आयटम आहेत. लोकांना मी सांगतो यातून तुम्हाला 100 ग्रॅम घ्यायचा आहे. म्हणजे 6वं त्याच्यामध्ये घ्यायचं असेल तर प्रोटीनसाठी वे प्रोटीन. मग 100 ग्रॅम जर घ्यायचं असेल तर किती अंडी खावीत? अंडी तुम्हाला 100 ग्रॅम, बरीच लोक जिमवाले जे करतात एका अंड्यामध्ये 7 ग्रॅम प्रोटीन असतं. एका अंड्यामध्ये 7 ग्रॅम प्रोटीन म्हणजे साधारण जास्तीत जास्त तुम्हाला 3 खाता येतील. कारण कसं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ओमॅड करत असाल तर तुमची बॉडी फॅट अब्सॉर्ब करते. तुम्ही ओमॅड करत नसाल तर तुमच्या भाकरी चपातीमधून एवढं फॅट तयार झालेलं आहे, तेच बॉडी दररोज एवढं साठवत असेल तर तुम्हाला फॅट खायला इकडे काही स्कोप नाही. अंड्याचं न्यूट्रिशन फार चांगलं आहे, हे मी स्वतः व्हेरीफाय केलं. तुम्ही ओमॅड करणाऱ्या माणसाला एवढंच मी सांगतो, की तुमचा एकदा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट करा. तुमचं जर कोलेस्ट्रॉल साधारणतः HDL तुमचं जर 40 असेल आणि तुम्ही 15 दिवस जर अंडी खाल्ली ओमॅड करून ना, तर तुमचं जे कोलेस्ट्रॉल HDL आहे ते 50च्या वर जातं. हे मी स्वतः केले, तुम्ही कुणीही करून बघा आणि रिपोर्ट सांगा मला. पण हे फक्त ओमॅडसाठी. म्हणजे जर तुम्ही 3 तास खात असेल तर तुमची बॉडी फॅट तुमचं मेटाबॉलिझ करू शकत नाही. ठीक आहे, आता प्रोटीन खाल्ले, प्रोटीनचे सगळे पदार्थ खाल्ले, नंतर काय करायचं? नंतर तुमचं फॅट. बरोबर आहे. फॅटमध्ये मी काय सांगतो, मी सांगतो 15 ग्रॅम नारळाचं तेल कोल्ड प्रेस. नारळाचं तेल कोल्ड प्रेस, नारळाचं तेल. जेवण बनवण्यासाठी तेल लागतं ना तुम्हाला. शेवटी मी बफेट काउंटर सांगतोय ना तुम्हाला. 15 ग्रॅम नारळाचं तेल, 15 ग्रॅम तूप किंवा बटर. बटर म्हणजे लोणी. 3 गोष्टी झाल्या. चौथं मी देतो ओला नारळ. 5वा देतो तुम्हाला अक्रोड. अक्रोडचा ओमेगा 3 to ओमेगा 6 रेशिओ चांगला आहे. नारळामध्ये ओमेगा 6 निग्लिजिबल असल्यामुळे रेशिओचा प्रश्न येत नाही. तूप आपण वर्षानुवर्ष खातो, फक्त भारतीय पद्धतीने केलं तूप. याच्यापासून तुमचा फॅटचा सोर्स कम्प्लीट करा. बरोबर आहे. आता मग तुम्हाला डिश कशी बनवायची बघा. कारण तुम्हाला समजा सोया चंक करायचं असेल तर नारळाचं तेल टाका. तुम्हाला समजा जर वाटलं आता की भाकरी केली आहे तर ते 100 ग्रॅम जे खोबरं दिले त्याची चटणी करा. मी डायबिटीस साठी सांगतोय, कारण मला हे फक्त सध्या डायबिटिक्स स्पेशल असं समजा तुम्ही. हे डायबिटीस सांगतोय कारण मला तुमची जेवल्यानंतर शुगर वाढू द्यायची नाही. मग हे झालं. तिसरं राहिलं फायबर. मग सोयाबीनचं जे हे आहे, तुमच्या याच्यात फायबर नसतो. चिकन मध्ये फायबर नाही, मटन मध्ये फायबर नाही, अंड्यात फायबर नाही, टोफू मध्ये पण फायबर निग्लिजिबल आहे. याच्यात चांगला फायबर आहे. कशामध्ये? सोयाबीनच्या चंकमध्ये. सोयावडी जे असतो त्यात 13 ग्रॅम फायबर आहे. मग तो फायबर मिळाला तुम्हाला. मग तुमचा फायबरचा सोर्स कुठून कम्प्लीट करायला लागतो? डॉक्टर सांगतात की सॅलड खा. किती प्रयत्न केला तर तुम्ही जेवढं सॅलड खाऊ शकत नाही. म्हणून मग आपण काय सांगितलेले, आपले फायबरचे सोर्स आपण आयडेंटिफाय केले. एक मेथीची टरफलं जे भेटतात. मेथी टरफल म्हणजे काय, ते मेथीचे दाणे की काय? मेथीच्या दाण्यावरची टरफल. बरं. मेथीच्या दाण्यावरची टरफल असतात, त्याचा आजकाल भेटतात. त्याचा कारण मेथीचे लाडू आपण जे खातो, ज्याला वर्षानुवर्ष हेल्दी सोर्स ऑफ म्हटलेला जातो, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, हे म्हटलं त्याचं कारण तो फायबर आहे. त्याच्यामध्ये 90% फायबर आहे. मेथीच्या टरफलात 90% फायबर आहे. त्यातला मेजर फायबर सोल्युबल आहे, डिंकातला मेजर फायबर सोल्युबल आहे. तिसरा ओट फायबर पावडर. ओट फायबर पावडर हा फायबर सोल्युबल आहे. हे 3 सोल्युबल फायबरचे मी सोर्स तुम्हाला सांगितले. चौथा जो सोर्स तुमचा आहे तो चौथा सोर्स गव्हाचा कोंडा. गव्हाचा कोंड्यामध्ये सोल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात नाही, जो आपण फेकून देत होतो. पण आता गव्हाचा कोंडा मिळतो कुठं असा सेपरेट? या आजकाल भरपूर कंपन्या विकतात.
बरं गव्हाच्या कोंड्याचे मी कोरके करायला शिकलोय जे ओके. आपण जुन्या काळी खायचो ते बरं त्याचं बरं फार छान लागतात ते टेस्ट मध्ये एकदम बरं खाकरा जो करतो ना आपण, हम्म, तसा हम्म, करतो. हम्म. तर तो आपला जो गव्हाचा कोंडा जो आहे तो नॉन सोल्युबल फायबर, बरं म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या टॉयलेट मधला बल्क वाढतो. हे 3 तुमचे जे फायबर आहेत, या 3 फायबर नारळामध्ये जवळपास 9 ग्रॅम फायबर आहे 100 ग्रॅम मध्ये. अक्रोडमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय, त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं, आता मला नेमका आठवत नाही, पण त्यामध्ये पण एक 8-10 ग्रॅम फायबर आहे. ह्याच्यातून तुम्हाला 40 ग्रॅम फायबर करायचा. मग याचं कॉम्बिनेशन शेवटी ज्या वेळेला तुमची महिला कुठली घरातली तुमची स्वयंपाक करायला सुरुवात करते आणि तुम्ही समजा की प्रत्येकाच्या अशा 4 बरण्या ठेवलेल्या आहेत, ह्याच्यातून तुम्हाला जेवण तयार करायचं. भाजीला आपण कुठल्याही प्रकारचं बंधन ठेवत नाही, कुठलीही भाजी खा. बरं चपातीच्या ऐवजी आपण तुम्हाला सांगतो की मी जसं सांगितलं, सोया चंकची तुम्हाला भाकरी करता येईल, ओट फायबरची तुम्हाला चपाती करता येईल, ते करा, की जेवढं कार्बोहायड्रेट कमी करता येईल तेवढं करा. हम्म, नेट कार्ब नावाची एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही. हम्म. नेट कार्ब म्हणजे तुमच्या आहारामध्ये जेवढं कार्बोहायड्रेट तुम्ही घेतलं, समजा तुम्हाला जर आहारातून 50 ग्रॅम कार्बोहायड्रेट भेटणार असेल आणि तुम्ही जर 45 ग्रॅम फायबर टाकला, तर नेट कार्ब तुमचं 5 ग्रॅम राहतं. ओके नेट कार्ब तुमच्या शरीरातलं 25 ग्रॅम जर ठेवलं तर हम्म. तुमची शुगर वाढत